स्पीड ब्रेकर नाही, रिफ्लेक्टर नाही. सिन्नरच्या रस्त्यावर भीषण अपघात, एकाचा जागीच अंत, 5 गंभीर जखमी. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. पांचाळे सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा कॅन्सलजवळ आज पहाटे सुमारे 6 वाजेच्या सुमारास टाटा मॅजिक वाहनाचा भीषण अपघात झाला. दरम्यान या भीषण अपघातात वाहन चालक अलीम आदम शहा वय 30 राहणार मालेगाव यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून 3 जण सुखरूप असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पांचाळे सोमठाणे रस्त्यावर गेल्या 3 दिवसात तब्बल 9 अपघाती घटना घडल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर अद्याप आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक तसेच रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मार्ग स्पष्ट दिसण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.